अधिकाऱ्याला बसवण्याचा घाट घालला जातो याचा अर्थ तुमचे त्यांच्याशी आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत। मी ज्या जलजीवन मिशन योजनेच्या बाबतीत जे बोलतो त्याचे माझ्याकडे सगळे पुरावे, मी जलशक्ती मिनिस्टर CR पाटील साहेबांना भेटलो, ते सगळे फोटोकॉपी, सगळे व्हिडिओ, पेन ड्राईव्ह त्या ठिकाणी त्यांना दिलेला आहे आणि त्यांना सांगितलं केंद्रीय स्तरीय चौकशी समिती लागली पाहिजे आणि त्यामध्ये IAS दर्जाचा अधिकारी त्या समितीत चौकशीला आला पाहिजे, ही माझी मागणी आणि त्या बाबतीत कार्यवाही चालू आहे। हा फक्त नगर जिल्ह्यातला एक स्कॅम नसून हा राज्यातला सगळ्यात मोठा स्कॅम आहे। जलजीवन ही योजना एखाद्या गावात झाल्यानंतर 30 वर्ष त्या गावामध्ये परत ती योजना होत नाही आणि जर फक्त कागदोपत्री जर ह्या योजना होणार असतील, निकृष्ट दर्जाच्या जर होणार असत्या, तर एखादा पाईप 1 फुटावर अर्धा फुटावर जर गाडला जाणार असेल तर ज्या पाईपच्या कंपनी अप्रूव्हल नाही त्या कंपनीचे जर पाईप टाकले जाणार असेल आणि ती योजना जर पूर्णत्व जाणार नसेल तर हे चुकीचं आहे। त्यामुळे आम्ही हे सगळं केंद्र सरकारला, कारण जलजीवन मिशन योजनेमध्ये केंद्र सरकारचा मोठा वाटा आहे, त्यामुळे केंद्र सरकारच्या जलशक्ती मिनिस्टरला या सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि केंद्रीय स्तरीय समिती लवकरात लवकर या सगळ्या चौकशीसाठी येणार आहे। प्रशासनाला सांगण्यापेक्षा तुम्ही पाहिलं असेल, मी ज्यावेळेस दिशा समितीची मीटिंगमध्ये अधिकाऱ्याला विचारलं की किती जलजीवन मिशन योजनेमध्ये गावांचे कामं पूर्णत्वास आले, त्यांनी सांगितलं मला 210 गावामध्ये पूर्ण झालेली आहे आणि मी ज्यावेळेस चौकशी केली त्यावेळेस प्रत्यक्षरित्या 50 गावामध्ये सुद्धा त्याचे पूर्ण झालेले नाही योजना। म्हणजे हे फक्त कागदोपत्री घोडे नाचवण्याचं काम केलं जातं। एखाद्या ठिकाणी योजनेचं काम 25% करायचं, बिल काढायचं 70%, एखाद्या ठिकाणी साधा जुना खड्डा असेल तर त्यावरच रिंग टाकायची, विहिरीचं बिल काढायचं, अशा प्रकारचा हा मोठा अधिकारी ठेकेदार असा मिळून हा जलजीवनचा स्कॅम्प आहे। MGP मधले एका अधिकाऱ्याची, वारे नावाच्या अधिकाऱ्याचं निलंबन सुद्धा ह्याच कारणामध्ये 2 दिवसापूर्वी झालेलं आहे। जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यामागे कारण हे होतं की एक नगर जिल्ह्यामध्ये आकसापोटी काही लोकांना ठरवून त्यांचं कुठलं म्हणणं ऐकून घेता त्यांचं अतिक्रमण सिद्ध करायचं आणि ते पाडण्याचा कट या ठिकाणी जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून चालू आहे। त्याचंच एक उदाहरण म्हणजे जो माणूस कायद्याच्या चौकटीत काम करतो, जो माणूस हायकोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये प्रॅक्टिस करणारे आमचे अभिषेक भगत म्हणून बुरानगरचे देवीचे भक्त आहे आणि त्या परिसरामध्ये त्यांचा स्वतःचा लेआउट असताना, स्वतःच्या सगळ्या त्या जागेचा टॅक्स भरलेला असताना, सगळ्या परमिशन असताना सुद्धा त्यांचं म्हणजे बिहार आपण जे म्हणतो आपल्या बोलीभाषेत, एकदम गुंडगिरी पद्धतीने पोलीस प्रशासनाचा वापर करून, महसूल प्रशासनाचा वापर करून सकाळी 7 वाजता कुठलं नोटीस न देता त्यांचं 2.5-3 कोटी रुपयाचं मंगल कार्यालय उद्ध्वस्त केलं। त्या मंदिराची सुद्धा काही पालखीसारखे कमान सुद्धा त्या ठिकाणी जमीन दोस्त केली। एका बाजूने तुम्ही सांगायचं की आम्ही हिंदुत्वाचं काम करतो आणि दुसऱ्या बाजूने तुम्ही हिंदुत्वाचं ज्या गोष्टी 1100 वर्षापासूनची जी पालखी त्या मंगल कार्यालयामध्ये ठेवली होती ती पालखी सुद्धा तिचे हे केले ना, एकदम तोडफोड करून टाकलेली, असा जो प्रकार चालू आहे त्या बाबतीत आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलो। नगर शहरामध्ये सुद्धा आयुक्ताच्या इतक्या चुकीच्या कारवाई, आमच्या पारिजात चौकामध्ये लोकांकडे उतारा असताना सुद्धा त्यांचं ऐकून न घेता त्यांचे गाळे जमीनदोस्त केले। काल वडगाव गुप्ता या ठिकाणी आमचे भिल्ल समाज, आदिवासी समाजाचे लोक 50 वर्षापासून राहतात, त्यांच्याकडे सुद्धा काही कायद्याचा आधार असताना सुद्धा त्यांचं काल म्हणणं ऐकून घेता त्यांचे सुद्धा झोपड्या जमीनदोस्त केलेल्या आहेत। ही अशी चुकीची पद्धतीची कारवाई या ठिकाणी चालू आहे। त्याबाबत आम्ही सर्वजण आज कलेक्टर साहेबांना भेटलो, तुम्ही स्वतः लक्ष घातला आणि ज्या दोषी अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने कारवाई केली, कुठल्या राजकीय आकसापोटी, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे।